सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला आज बीड जिल्हा विशेष सत्र न्यायालयात व्हीसी द्वारे हजर करण्यात आले। यावेळी न्यायालयाने सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। डिजिटल एव्हिडन्सच्या आधारे न्यायालयाने सुदर्शन घुलेला 5 दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली होती। ही कोठडी संपल्यानंतर आज न्यायालयात सुनावणी झाली। या सुनावणी दरम्यान पुन्हा सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे। यात विशेष बाब म्हणजे या घटनेतील सर्व आरोपींना गरज वाटल्यास चौकशीसाठी ताब्यात घेण्याचे अधिकार अबाधित ठेवले आहेत। न्यायालयाने गेल्या वेळेस त्यांना 31 तारखेपर्यंत म्हणजे आजपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली होती। आज सुरक्षेच्या कारणावरून त्यांना व्हीसीद्वारे आरोपींना हजर करण्यात आलं आणि तपासी यंत्रणेने आज न्यायालयीन कोठडीची मागणी केली। त्यामुळे त्यात कुठलाही विशेष युक्तिवाद न होता आरोपींना कोर्टाने न्यायालयीन कोठडीत पाठवलेलं आहे। तपासात काय निष्पन्न झाले या बाबी काही आज विस्तृत स्वरूपात काही सांगता येणं शक्य नाही। तर आज मी त्याच्या आजच्या रिमांड पेपरमध्ये त्याचा कुठलाही उल्लेख आहे असं मला वाटत नाही। काय आदेश दिले आता कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी ठेवण्याचा आदेश दिला 14 दिवसाकरता। आम्हाला जर त्या आरोपीची पुनश्च एकदा पोलीस कस्टडी घेण्याची जर गरज वाटली तर तो आमचा अधिकार आम्ही अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडीची मागणी केलेली आहे।